तर विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा हव्यात असं समजतंय। नागपुरातील पूर्व आणि मध्यम विधानसभा मतदारसंघावर सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा केला गेलेला आहे आणि शिंदेंच्या सेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणाव वाढण्याची चिन्ह आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मिशन 100 या मोहिमेची सुरुवात झाली आहे। निरीक्षकांची चाचपणी सुद्धा शिंदेंच्या सेनेकडून या विधानसभा निवडणुकीसाठी केली जाते आणि निरीक्षकच मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत आणि मग शिंदेंना अहवाल सादर करणार आहेत असं समजतंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून। जितेंद्र, कशा पद्धतीची नेमकी मागणी शिंदेंकडून केली गेलेली आहे आणि शिंदेंनी जर इतक्या जागा मागितल्या तर महायुतीत आणखी एक वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत? नक्कीच रिद्धी, विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन 100 हे अभियान हातात घेतलेले आणि त्या अंतर्गत प्रत्येक लोक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन शिंदेंच्या शिवसेनेचे निरीक्षक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, चाचपणी घेत आहेत आणि हा जो अहवाल आहे तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार। मात्र त्यापूर्वी विदर्भातील 62 जागांचा विचार केला तर यापैकी 15 जागांवर शिवसेनेने आपली मागणी केलेली आहे किंवा दावा केलेला आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 43 विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते आघाडीवर होते। आता विधानसभा निवडणूक आहे आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नाला लागलेले आहेत। त्यासाठी मिशन 100 हे मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्या अंतर्गत नागपुरातील जर विचार केला तर 4 जागांवर दावा केलेला आहे तर विदर्भातील 15 जागांवर दावा केलेला आहे। त्यामुळे कुठल्या जागा मिळतील हे नंतर चर्चे अंती कळेल। मात्र सुरुवातीला जो दावा करण्यात आलेला आहे आणि हा दावा करून जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करायचे आणि उमेदवार निवडून आणण्याचे हे प्रयत्न दिसतात। मात्र या पार्श्वभूमीवर जे आहे ते महायुतीमध्ये राजकीय तणावाचं वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जी रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।